सध्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे मोठं नुकसान बऱ्याच ठिकाणी झालंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूया। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीमध्ये जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली, तर 4,000 अधिक हेक्टरवरील शेतांचंही नुकसान। बुलढाण्यातही वाळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरही दगावली। पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर, 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरही दगावल्याची माहिती। सांगलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत। परभणीच्या जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान, अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यानं साहित्याचं नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कासुर्डी गुंजन मावळमध्ये जोरदार पाऊस, रस्त्याची उंची जास्त असल्यानं आणि पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। नवी मुंबईतल्या नेरूळमधील मनोरमा टॉवरवर वीज कोसळली, वीज कोसळल्यामुळे इमारतीवरच्या पाण्याच्या टाकीचं मोठं नुकसान।